बीड जिल्ह्यामध्ये असणारी खजिना विहीर तुम्ही पाहिली आहे का? आणि चक्क तिचा चंद्र आणि पृथ्वीशी संबंध आहे. तर चला तुम्हाला आज दाखवतो मी. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ राजबिंडी. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, या रविवारी मी होतो बीडच्या दौऱ्यावरती आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्याला कळलं की आपल्या इथे बीडमध्ये एक खजाना विहीर आहे. आणि हो मित्रांनो, बीड शहरापासून ही विहीर फक्त 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तुम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने सुद्धा या विहिरीपाशी येऊ शकता. लगेच मी इथे येऊन पोहोचलो आणि मित्रांनो, या विहिरीचा जर इतिहास सांगायचा झाला तर ही विहीर जवळपास 450 वर्ष जुनी आहे आणि मराठवाड्यातील त्यावेळेस निजामशाहीचे शासन करत होती त्यावेळेस या अद्भुत विहिरीची निर्मिती केलेली आहे. आणि त्यावेळेचा सेनापती सलाबत खान याने वास्तुशास्त्रज्ञ भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या विहिरीची स्थापना केली आणि निजाम मूर्तिजा शाह याच्याकडून आलेल्या खजिन्यामधून या विहिरीची पायाभरणी केली. त्यामुळे कदाचित या विहिरीला खजिना विहीर असे म्हणत असते. आता मित्रांनो, आपला बीडचा बराच दौरा कंप्लीट झाला होता आणि मग आता परतीचा प्रवास चालू झाला. आता एवढ्या कडक उन्हामध्ये मग एका झाडाखाली थांबलो आणि एवढ्या चांगल्या दाट पडलेल्या सावलीमध्ये बसलो आणि घरून आणलेला खजाना खोलला. आणि मित्रांनो, कोणत्याही प्रवासामध्ये आपल्या घरची असलेली शिदुरी आपल्या संग ही कोणत्या खजिन्यापेक्षा कमी नाही. मग लगेच इथं मस्त दाट पडलेल्या सावलीमध्ये मस्त जेवण केलं. आणि मित्रांनो, तुम्ही जर का कधी असेच प्रवासात जात असाल तर तुम्ही नक्कीच घरचा डब्बा घेऊन जा, कारण आपल्याला जाते वेळेस नको वाटतो पण गेल्यानंतर अशीच ही शिदोरी खायला इतकी गोड लागते की आपल्याला वाटतं बरं झालं आणला म्हणून. लगेच आपला परतीचा प्रवास चालू झाला होता गावाकडे. पण मित्रांनो, घरी आलो आणि लगेच आपल्याकडे ऊस फवाराची जिम्मेदारी आली, कारण आता वडील वारून बरेच दिवस झाले आहे आणि सर्व घरची जिम्मेदारी माझ्याच अंगावरती आहे. त्याच्यामुळे लगेच मग काय फवारा घेतला आणि लगेच लागलो ऊस फवारण्यासाठी, कारण आजची कामे जर आज नाही केली मित्रांनो तर लगेच उद्या दुसरं काम काहीतरी मागे लागतं. त्याच्यामुळे आजची कामे आजच केली पाहिजे आपण सर्वांनी. त्याच्यामुळे चला आता मी फवारतो, तुम्ही तेवढं लाईक करून जा आणि फॉलो करून जा.